श्री स्वामी समर्थ. ओम लक्ष्मे नमः. ओम नमः शिवाय. भक्तांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. भक्तांनो, आज ही कथा ऐकून तुमचे भयंकर दुःख, दारिद्र्य, टेन्शन, गरिबी सर्व काही नष्ट होऊन जाईल. फक्त एकदा मन लावून ऐका आणि तुमच्या यशाच्या मार्गाने अडथळे सर्व काही दूर होतील आणि तुमच्या मुलांवरचे मोठे संकट टळेल. जो व्यक्ती शेवटपर्यंत ही कथा ऐकेल त्याला त्याच्या मनातील इच्छित फळ मिळते आणि स्वतः स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो आणि माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होतात. म्हणून तुमच्या जीवनात कधीही अन्नधान्याची कमतरता नसते आणि त्यांच्या घरात पैशाची कमी राहणार नाही. म्हणून ही कथा मध्येच सोडू नका, नाहीतर मोठे पाप लागते आणि इच्छित फळही मिळत नाही. मित्रांनो, ही कथा ऐकून तुम्ही जीवनात कधीच दुःखी राहणार नाहीत. चला तर मग कथा सुरू करूया. प्राचीन काळात एक जंगल होतं, जिथे एक पोपट आणि मैना राहत होते. तेव्हा हिवाळ्याची रात्र होती आणि कडाक्याची थंडी पडत होती. तेव्हा मैना पोपटाला सांगते, अहो, आजची रात्र कशी काढली जाईल? थंडी खूप भयंकर आहे. काही अशी गोष्ट सांगा ज्यामुळे आपली आजची रात्र सहज जाईल. पोपट आपल्या पत्नीचे बोल ऐकून एक कथा सांगायला लागतो. तुम्ही नीट ऐका. एक ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक कथा तुम्हाला सांगतो. आता मैना खूप लक्ष देऊन ऐकते आणि पोपट सांगायला लागतो. खूप वेळापूर्वी एक राज्य होतं, उज्जैन. तिथे चंद्रप्रताप नावाचा राजा राज्य करत होता. राजा अत्यंत दयाळू मनाचा होता. त्याचा मंत्री शिशुपाल होता. शिशुपालवर राजा खूप विश्वास ठेवायचा. राजा चंद्रप्रताप जिथे जात होता, मंत्री शिशुपाल त्याच्याबरोबर सोबत जात असे. मंत्री अनेक वेळा राजा सोबतच असायचा. दोघेही वीर आणि साहसी होते. राजा चंद्रप्रताप रोज आपल्या वेगवेगळ्या रूपात राज्यात फिरायचा. यामुळे तो जाणून घेऊ शकत होता की त्याच्या राज्यात प्रजा सुखी आहे की दुःखी. तो लोकांशी भेटून त्यांचे दुःख, वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. हे सर्व जाणून घेतल्यावर दुसऱ्या दिवशी तो त्यांचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे लोक राजा चंद्रप्रतापला खूप प्रेम करत होते. त्याच कारणाने राजा चंद्रप्रतापाची यश आणि कीर्ती दूर दूर पर्यंत पसरली होती. त्यांच्या राज्यात सर्वत्र सुख आणि शांती होती. त्यांच्या राज्यात चोरी, लुटमार किंवा डाकूंची प्रजेला काहीही भीती नव्हती. लोक चांगल्या प्रकारे शांतपणे झोपत होते. एक दिवस राजा आणि त्यांचा मंत्री दोघेही आपापल्या घोड्यांवर बसून नगराच्या दिशेने जलद गतीने जात होते. ते दोघेही संध्याकाळ होण्याच्या आधीच उज्जैनमध्ये परत पोहोचू इच्छित होते, म्हणजे अंधार होण्यापूर्वीच ते आपल्या राज्यात, राजधानीत पोहोचतील. राजा चंद्रप्रतापाला जसं काहीतरी समजलं की त्याच्या राज्यात कुठेही त्याची प्रजा कष्टात आहे किंवा कुठल्याही ठिकाणी गरीब आणि असहाय्य लोकांवर चोर आणि लुटेरे हल्ला करत आहेत, तर राजा लगेच आपल्या सैनिकांसोबत त्या ठिकाणी पोहोचायचा आणि लोकांचे रक्षण करायचा. त्याला पाहून लुटेरे आणि डाकूंचा आत्मविश्वास तुटलेला असे आणि ते तिथून घाबरून पळून जात असे. मग आज सकाळी पण राजा चंद्रप्रतापाला अशीच एक बातमी मिळाली होती. त्याच्या एका दूताने त्याला सांगितले की लुटेरे भोळ्या भाळ्या शेतकऱ्यांचे जनावरे आणि त्यांची संपत्ती लुटत आहेत. नेहमीप्रमाणे राजा चंद्रप्रताप आपल्या मंत्री शिशुपाल आणि काही सैनिकांसोबत तिथे पोहोचला. राजाच्या वेळेवर तिथे पोहोचल्यामुळे लुटेरे तिथून पळून गेले. लुटेरे पळाल्यानंतर राजा आपल्या सैनिकांना शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी तिथेच ठेवून स्वतः मंत्री शिशुपाल सोबत महालाकडे परत निघाला. राजा आणि मंत्री त्यावेळेस राजधानीपासून 6 मैल दूर होते. दोन्ही घोडे खूप वेगाने धावत होते. अचानक दोन्ही घोडे थांबले आणि घोड्यांनी हिणहिणायला सुरुवात केली. दोन्ही घोड्यांनी आपले पाय पुढे केले आणि जोराजोराने पाय जमिनीत मारायला लागले. राजा आणि मंत्री दोघांनाही काहीही समजलं नाही की काय चाललंय. तेव्हा त्यांना समोर मार्गात एक मोठा साप दिसला. त्या सापाच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्या सापाच्या जवळ एक दिव्य नागमणी पडलेली होती, जी कदाचित त्या सापाच्या तोंडातून पडली असावी. राजा चंद्रप्रतापाने त्या सापाकडे पाहून सहानुभूती व्यक्त केली आणि म्हटलं, अरे, हा तर दिव्यमणी धारक करणारा नाग लोकाचा नाग आहे. तो दुःखी होऊन म्हणाला, या वीर नागाचे असे दुर्दैव कोणी केले असेल?
त्याला कोण मारलं असेल? राजा चंद्रप्रतापाची ही गोष्ट ऐकून मंत्री शोक व्यक्त करत म्हणाले, हो महाराज, आपल्या राज्याच्या भूमीवर आजपर्यंत असं पाप घडलेलं नाही, पण आज हे घडलंय. राजा म्हणाला, हो शिशुपाल, हे खरंच खूप वाईट झालं. राजाने चिंतित होऊन विचारले, आता काय करावं? हे पाहून राजा विचार करायला लागला की आता अन्य कोणताही उपाय नाही. आपल्याला या सापाला जीवनदान देऊन त्याला पुन्हा जिवंत करायला हवं. कदाचित मंत्री शिशुपालला त्याच्या मनातील विचार समजून गेला होता. मंत्री शिशुपाल म्हणाला, महाराज, तुम्हाला संजीवनी विद्या येते. त्या विद्येने याला पुन्हा जिवंत केलं जाऊ शकतं. तुम्ही याला एक संधी म्हणूनही पाहू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या विद्येचा प्रयोग करण्याची एक संधी मिळेल. या संधीवर तुम्हाला त्या विद्येचा चमत्कार पाहायला मिळेल. मंत्रीचे शब्द ऐकून राजा चंद्रप्रताप गंभीरपणे विचार करू लागला. थोड्या वेळाने काहीतरी विचार करून राजा म्हणाले, शिशुपाल, हा विषारी नाग आहे. लोक त्याला मारण्यात पुण्य मानतात. मग असे प्राणी संजीवनी विद्या वापरून जिवंत करणे योग्य होईल का? मंत्री शिशुपाल म्हणाला, महाराज, भगवान शंकरांनी देखील एका राक्षसाला जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्र वापरला होता. देवपुत्राला पुनर्जन्म देताना त्यांना खूप दुःख सहन करावे लागले होते. म्हणून महाराज, ज्याला आपण जगात चांगले समजतो तोच सामान्यतः विश्वासघाती आणि वाईट असतो. जर कोणीतरी वाईट असला तरी त्याला जीवनदान दिल्यास ते सर्वात मोठे पुण्य ठरते. हे मोठ्या मोठ्या अनुभवांवर आधारित आहे, असे बरेच जुने लोक म्हणत आले आहेत. माझ्या मते जर आपण संजीवनी विद्या वापरून या मरणाऱ्या नागाला जीवनदान दिले तर त्यात काही वाईट गोष्ट नाही. एक विचार करा महाराज, जर आपण आपल्या मंत्राच्या प्रभावाने त्याला जीवित केले तर आपली स्वतःच्या आत्मा किती आनंदी होईल. आपण एकदाच आपल्या विद्येचा प्रयोग करून पहा. मंत्री शिशुपालच्या वारंवार आग्रहानंतर राजा विचार करू लागले की शिशुपाल अगदी योग्य बोलतोय, आणि ते काही वेळ मनाशी विचार करत राहिले. आणि नंतर मंत्रीच्या शब्दांना मान्यता दिली आणि राजा घोड्यावरून उतरले आणि त्या मरणाऱ्या नागाच्या जवळ जाऊन पोहोचले. मंत्री देखील त्यांच्या घोड्यावरून उतरून त्याच्या जवळ उभा राहिला. राजा आपल्या संजीवनी मंत्राचा उच्चार करण्यासाठी काही अंतरावर उभा राहिला. राजा वारंवार मंत्राचा उच्चार करत असतानाही त्या मरणाऱ्या नागामध्ये काही हालचाल होत नव्हती. राजा आपल्या विद्येत पूर्णपणे विश्वास ठेवत होता, पण खूप प्रयत्नानंतर देखील तो नाग जीवित झाला नाही. राजा मनामध्ये खूप व्याकुळ झाला आणि त्याला खूप राग आला की आज माझा मंत्र का काम करत नाही. तो समजत नव्हता की आज नागावर माझा संजीवनी मंत्र का काम करत नाही. हे विचार करत राजा मनात दुःखी होऊन गेला. त्याच वेळी मंत्री म्हणाला, महाराज, आपल्या मंत्राचा काहीही परिणाम या नागावर दिसत नाही. यावरून हे स्पष्ट होते की आपल्या गुरूंनी आपल्याला खोटा मंत्र दिलाय आणि असे खोट्या गुरूंवर विश्वास ठेवणे योग्य नाही. राजा आपल्या गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवत होता, म्हणून मंत्रीचे शब्द त्याला काहीतरी चांगले वाटले नाही. राजा थोड्या रागाने म्हणाले, नाही नाही शिशुपाल, असे नाही. माझ्या गुरूंवर आणि संजीवनी मंत्रांवर कधीही अविश्वास करू नका, अन्यथा तुम्हाला पाप लागेल. मंत्री म्हणाला, महाराज, मी कसा विश्वास ठेवू? आपण स्वतःच पहा. महाराज, हा नाग अजून जीवित होऊ शकला नाही. हे ऐकून राजा चांगलाच नाराज झाला आणि म्हणाला, मी हे काम जाणून बुजून स्वीकारलाय. जेव्हा ते पूर्ण होणार नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही. आता राजा आतून खूप बेचैन होत होता. त्याला राहावेना आणि राजा गर्वाने म्हणाला, थोडं थांबा. जर या नागावर संजीवनी मंत्राचा परिणाम झाला नाही तर मी माझ्या दुसऱ्या मंत्राचा, शवप्रवेश मंत्राचा वापर करीन. तुम्ही पहा या मंत्राचा कसा चमत्कारी प्रभाव पडतो. मग तुम्हाला कळेल की माझ्या गुरूंवर आणि त्यांची दिलेली विद्या किती खरी आणि प्रभावी आहे. मंत्री म्हणाला, महाराज, या सर्व गोष्टीला थांबवून टाका. वेळ का वाया घालवत आहात? चला, हे काम सोडा. रात्र होईल, अंधार होईल. आपल्याला राजधानीमध्ये पोहोचायचं आहे. राजा म्हणाला, नाही नाही, आता हे शक्य नाही. राजाने आता ठरवले आहे. आता राजा थोड्या जोशात म्हणाला, मंत्री, तू माझं शरीर सांभाळ. मी माझ्या आत्म्याला या नागाच्या शरीरात प्रवेश करीन आणि तुम्ही पाहत राहा की कसे हे मरणारं नाग लवकर जिवंत होईल. आणि जसेच तो चालायला लागेल तसंच मी माझ्या आत्म्याला परत माझ्या शरीरात प्रवेश करीन आणि मी जिवंत होईल. त्यानंतर आपण राजधानीला जाऊ.
मंत्रीला राजा म्हणत असलेल्या गोष्टी मान्य कराव्या लागल्या. राजा चंद्रप्रतापने पुरुषत्व प्रवेश मंत्र सुरू केला. हळूहळू राजाचे स्वतःचे शरीर कमजोर आणि निर्जीव होत चालले होते. थोड्याच वेळात राजाचे शरीर पूर्णपणे मरणासन्न झालं आणि तो मरणारा नाग जिवंत होऊन हलायला लागला. काही वेळातच त्या नागाने आपल्या फणा वर उचलला आणि त्याच क्षणी असं काही घडलं जे कुणालाही अपेक्षित नव्हतं. जसा राजाचा आत्मा नागाच्या शरीरात प्रवेश करत होता तसाच मंत्रीने आपल्या आत्म्याला आणि राजा चंद्रप्रतापाच्या निर्जीव शरीरात प्रवेश केला. त्यानंतर राजा देहधारी मंत्रीने लगेच मंत्री शिशुपालच्या निर्जीव शरीराला तलवारीने तुकडे तुकडे करून टाकले आणि परिणामी राजा जो नागाच्या शरीरात होता तो त्या नागाच्या शरीरातच राहिला आणि मंत्रीचा आत्मा राजा चंद्रप्रतापाच्या शरीरात प्रवेश केला आणि मंत्री त्याच्या या चालेत यशस्वी झाला, जिच्याबद्दल राजा कधीही विचारही करू शकला नाही. आता राजा देह धारण करून मंत्री जोरजोराने हसू लागला आणि म्हणाला, राजन, आजपर्यंत मी या क्षणाची वाट पाहत होतो. कित्येक वर्षानंतर माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे. राजन, आता तुम्ही नाग बनलात आणि मी राजा. आता तुम्ही नाग लोकात जाऊन त्यांच्या सुखाचा अनुभव घ्या. आता तुम्ही इथे राहू नका. मंत्रीची ही गोष्ट ऐकून सर्पदेहधारी राजा क्रोधाने तोंडातून तुफान फुंकार मारित म्हणाला, दुष्ट विश्वासघाती मंत्री, तू माझ्यासोबत छळ केला आहे, पण पहा, मी या विश्वासघाताचा बदला माझ्या विषधारी दातांनी घेईल. अरे नीच पापी, तू पहा, मी तुला दंड देऊन माझं शरीर परत घेईन. आता पाहतोच की तू माझ्यापासून कसा बचाव करतोस. इतकं ऐकून मंत्री क्रोधाने ओरडत म्हणाला, पहा, आता पुढे जाऊ नकोस. तुझ्या फणा उचलण्याचाही आग्रह करू नकोस, नाहीतर मी तुझ्या गळ्याची त्वरित तलवारीने छाटणी करीन. तू हे तुझं भाग्य समज, कारण मी तुला जीवनदान देत आहे. आता विलंब न करता तिकडे निघून जा. सर्पदेहधारी राजा काही करू शकत नव्हता. तो आपल्या रागात फणा जोरजोराने जमिनीवर मारू लागला. त्याची लाचारी पाहून मंत्री जोरजोराने हसत म्हणाला, पहा, तू समजत होता की फक्त तुला संजीवनी मंत्र येतो, पण ही तुझी चूक होती. मला देखील ती विद्या येते. आज ज्या वेळेस तू संजीवनी मंत्राचा वापर करत होता त्यावेळेस मी त्याचा विरोधी मंत्र वाचत होतो. तुने नागाला जिवंत करण्याची लाख कोशिश केली, पण त्याचं हेच कारण म्हणून तुझा मंत्र त्यावर चालला नाही. मंत्री जोरात हसला आणि सर्पदेहधारी राजा रागाने आपल्या फणा जमिनीत जोरात घासत ओरडला, नीच विश्वासघाती, मी तुला असे कधीही विचारले नव्हते. मी तुझं खूप समर्थन करत होतो. मंत्री राजा चंद्रप्रतापाच्या शरीरातून हसत म्हणाला, राजा, हे समजले की फक्त तूच प्रवेश मंत्र जाणतोस. हे तुझं मोठं मूर्खपण होतं. जेव्हा तुझ्या गुरु अलका अनंत तुला हे मंत्र शिकवत होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला त्या ठिकाणी घेऊन जाऊन तुझ्या सोबतच मी देखील हा मंत्र चुपचाप शिकला. म्हणून हा मंत्र तुझ्या इतका मला येतो, कदाचित तुझ्यापेक्षा जास्त. कारण मंत्री म्हणून माझ्यावर सरस्वती माता भरपूर कृपाशील असतात. राजा थोड्या वेळासाठी शांत होऊन विचार करत रागाने फणा पटकत गवताच्या झाडात घुसला आणि निघून गेला. जाताना त्याची आत्मा मंत्रीला शाप देत होती. तो मनाशी म्हणत होता, कपटी नीच, या दुष्कर्माचे फळ तुला एक ना एक दिवस भोगावे लागेल. आणि राजा जात असताना जोरात म्हणाला, तुला त्याची शिक्षा नक्की मिळेल. नाग बनलेला राजाचा आवाज जंगलात खूप वेळ प्रतिध्वनित झाला. नंतर त्या आवाजाने हळूहळू शांत होणे सुरू केले. राजा चंद्रप्रतापाचा देह धारण केलेला मंत्री शिशुपाल घोड्यावर बसून राजधानीच्या दिशेने निघाला. तो मनाशी खूप आनंदित होता. त्याच्या मनात अनेक विचार येत होते. तो विचार करत होता की त्याने आपल्या चालीद्वारे राजाला कायमच्या मार्गातून हटवले आहे. आता त्याला कोणत्याही गोष्टीचं भय नाही आणि त्याच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. तो राजाचे जीवन आनंदाने महालात घालवणार होता. आता हे मोठं राज्य त्याच्या हाती असेल. राज्यातील प्रत्येक व्यक्ती आता त्याच्या आदेशानुसार कार्य करेल. चारही बाजूंनी त्याचा दबदबा असेल. या सुखद कल्पना करून त्याला खूप आनंद होतो. आज त्याला असं वाटत होतं की पृथ्वीवरील सर्व आनंद त्याला मिळाले आहेत. घोडा वेगाने धावत होता. मंत्री एक हात घोड्याची लगाम धरून राजधानीकडे निघत होता. आकाशात तारे चमकत होते आणि रात्री अंधार सर्वत्र पसरला होता. जंगलात येणाऱ्या सायांचा आवाज त्यांच्या कानात स्पष्टपणे ऐकू येत होता. हळूहळू मंत्री राजा बनून राजधानीत पोहोचला.
राजधानीत प्रवेश करता त्याचे स्वागत करण्यात आले. त्याने पटकन हात वर करून सर्वांना थांबवले आणि सांगितले, आज एक मोठा शोकाचा प्रसंग आहे. मी आणि माझा मंत्री शिशुपाल लुटेऱ्यांना पळवून निघालो होतो, परंतु घनदाट जंगलात अचानक एक भयंकर सिंहाने आमच्यावर हल्ला करून शिशुपालला मारून टाकला आणि अशा प्रकारे मी आज माझ्या एका विश्वासू साथीदाराला गमावले. मी कशा तरी प्रकारे सिंहाच्या पंजापासून बचाव केला. शिशुपालची दुःखद मृत्यू मला खूप दुःख देणारी आहे. पुढील 10 दिवस राज्यभर शोक पाळला जाईल. राज्यातील सर्व ध्वज खाली करा आणि खजिन्यातून शिशुपालच्या शोकस्मरण परिवाराला 100 सोन्याच्या मोहरा माझ्या वतीने द्या. मंत्री शिशुपालने राजा चंद्रप्रतापाच्या आवाजात नाटक करत आपले दुःख व्यक्त केले. मंत्री, जो राजा चंद्रप्रतापाची वस्त्रे परिधान केलेला होता, त्यावर कोणाला शंका येऊ शकत नाही. त्यानंतर त्या दुष्ट मंत्रीने राजा बनून महालात प्रवेश केला. मंत्रीच्या या अचानक मृत्यूचा हा शोक संदेश राज्यात सर्वत्र फैलावला गेला. महालावर असलेला ध्वज उतरवला गेला आणि राज्यातील सर्व राजदूत, दास, दासिया आणि दरबारी शोकात बुडाले. जसा शिशुपालने राजमहालात पाऊल ठेवला, तशीच राणी आरती घेऊन आरती उतारण्यासाठी समोर आली, पण राजाने तिला थांबवण्याचा इशारा केला. राणी भारी आवाजातून बोलली, महाराज, जास्त दुःखी होऊ नका. कदाचित भाग्यातच असं लिहिलं होतं. मंत्री, जो राजा बनलेला होता, राजा चंद्रप्रतापाच्या आवाजात दुःख व्यक्त करत बोलला, तो माझा प्रिय मंत्री होता. तो बेमौत मारला गेला. त्यामुळे मी स्वतःला सांभाळू शकत नाही आणि तुम्ही म्हणता की मी दुःखी होऊ नये. राणीने राजाला खूप समजावलं आणि सांगितलं, शांत होऊन जा महाराज. आज कोणाला नाही दुःख. भगवानाची कृपा आहे की त्यांनी तुमचे प्राण वाचवले आणि माझं कुंकू आज सुरक्षित आहे. महाराज, कृपया मला आरती उतारू द्या. राजा, जो मंत्री बनलेला होता, बोलला, नाही, अजून माझं मन शांत नाही. मला एकटे राहू द्या. असं सांगून मंत्री राजा चंद्रप्रतापाच्या कक्षात गेला आणि राणीची विनंती नाकारली. राणी निराश होऊन आपल्या कक्षात परत गेली. राजा शोकात बुडालेला पाहून तिचं हृदय भरून आलं. मध्यरात्री राणी आपल्या पलंगावर झोपलेली होती. खोलीत हलका प्रकाश पडत होता. झोपण्यापूर्वी तिने देवाची प्रार्थना केली आणि काही वेळाने झोपी गेली. अजून अर्धा तासही गेला नसेल आणि अचानक तिच्या कानात एक आवाज आला. तिला असं वाटलं की आवाज सांगत होता, राणी, इथून उठून लवकर कुठेतरी दूर जा. तुझं कुंकू सुरक्षित नाही. तुझा पती, जो राजा चंद्रप्रताप आहे, तो दिसत नाही. तो राजा नाही, तो मंत्रीच आहे, जो राजा बनून तुझ्या पतीला धोका देतोय. हे सर्व नाटक आहे. तुझा पती राजा चंद्रप्रताप अदृश्य रूपात आहे आणि त्याला खूप दुःख होत आहे. या राजा देहधारी मंत्रीने तुझ्या पतीला मोठा धोका दिलाय. लवकर उठ आणि इथून बाहेर जा. काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. त्यावेळी तू देवचे नाव घे. आणि यानंतर राणीची झोप उडाली आणि ती धापा घेत जागी होऊन उभी राहिली. तिचं शरीर घामाने भिजलं होतं. तिने खोलीत इथून तिथं पाहिलं, पण तिथं काहीच दिसलं नाही. खोली शांत होती. दिवा जळत होता, पण काहीच बदल दिसला नाही. राणीच्या श्वासांची गती वाढली होती आणि तिला असं काय घडलंय ते समजत नव्हतं. ती काही वेळ त्याच विचारात गुंतली आणि नंतर शेजारी असलेल्या खोलीत जाऊन आपली एक विश्वासू दासी उठवली आणि तिला काहीतरी सांगितलं. दासीला सोबत घेतलं आणि नंतर ती चुपचाप आपल्या कपड्यांमध्ये आणि आभूषणांमध्ये सजून रात्रीच राजमहालाच्या मागच्या गेटने बाहेर पडली. सर्वत्र अंधारी रात्र आणि शांती होती. सारा राजमहल झोपेत होता. तेव्हा अचानक एक खोकण्याचा आवाज ऐकू आला आणि एका कुत्र्याचा भुंकण्याचा आवाजही आला. हे ऐकून राणी आणि दासी दोघीही लपून गेल्या. त्यानंतर त्या दोन्ही एक गुप्त मार्गाने जंगलात निघून गेल्या. चालत चालत सकाळ होऊन गेली आणि कोंबड्याने बांग दिली. त्या दोघी एक नदीकाठी थांबल्या. तिथे त्यांनी हात पाय धुतले आणि काही फळे खाल्ली, ज्यामुळे त्यांचा घाबरण्याचा ताण कमी झाला. नंतर त्यांनी आपला पोशाख बदलल्या आणि चालत जंगलात पुढे जात राहिल्या. ज्यावेळी त्यांना कोणत्याही आवाजाचा संशय आला की तेव्हा ते एखाद्या दगड किंवा झाडाच्या मागे लपून जाऊन पुन्हा पुढे चालत राहिल्या. चालत चालत दुपार झाली आणि त्या दोघी एका भयानक जंगल पार करून एका गावाजवळ पोहोचल्या. तिथे त्यांना एक जुने पुरातन मंदिर दिसले. त्यावेळी त्यांना थोडा आराम करायचा होता आणि ते थकलेले असल्यानं त्या दोघी तिथे थांबून गाढ झोपल्या. आणि दुसरीकडे सकाळ होताच राजमहालात गोंधळ माजला.
सर्व भिंतीमधून आवाज येत होता की राणी महालातून गायब झाली आहे. सर्व दासदासी धाडधड धावत होते आणि चिंता करत होते. हळूहळू ही बातमी मंत्री शिशुपालकडे पोहोचली. तेव्हा तो थांबला आणि एक दासीने त्याच्या जवळ येऊन सांगितले की राणी गायब आहे. मंत्री राजा बनलेला मोठ्याने ओरडला, तुम्ही काय म्हणता? आणि दुसऱ्या दासीने थरथर कापत सांगितले, हो, हे खरे आहे महाराज. मंत्री जो राजा बनलेला होता वेडेपणाने ओरडला, असं होऊ शकत नाही. दुसऱ्या दासीने घाईघाईने हात जोडले आणि सांगितलं, मोठी अनहोनी झाली महाराज. राणीच्या सोबत एक दासी होती, तिची काही माहिती नाही. राजा बनलेला मंत्री चिडून म्हणाला, तुम्ही माझ्याकडे कशाला पाहतात? चला, सगळ्या राज्याचा कोपरा आणि कोपरा शोधून काढा. राणीला शोधून आणा. जर ती तुम्हाला सापडली नाही तर मग तुम्हाला कडक शिक्षा मिळेल. आणि त्याने आदेश दिला की संपूर्ण राज्यात घोषणा केली जावी की जो कोणी राणीला सापडवेल त्याला मोठं बक्षीस मिळेल. मंत्रीने आपला आवाज मोठा केला आणि राणी आणि तिच्या दासीला शोधण्यासाठी राज्यभर जाळं टाकलं. सर्व मंदिरे, बागा आणि कुंडे तपासली गेली, पण राणी आणि तिच्या दासीचा काहीच ठाव ठिकाणा सापडला नाही. राणीला शोधत शोधत सकाळपासून दुपार झाली आणि दुपारनंतर संध्याकाळ होऊन गेली. राजमहालात मंत्री शिशुपाल चिंता करत बसला आणि मनाशी विचार करत होता, हे सगळं अचानक कसं झालं? कदाचित राणीला माझ्या गडबडीचा काहीतरी संशय आला असेल. त्याला हे विचार करून थोडं शांती मिळाली की हे होणं शक्यच नाही. हे सर्व राणीला कसं समजलं? आणि असं त्याला वाटलं कारण हे सर्व फक्त त्यालाच माहिती होतं, तर राणीला कोण सांगेल? म्हणून त्यानंतर त्याच्या मनात पुन्हा हे विचार येऊ लागले की जर राणीला काही समजलं नसेल तर राणी अशी अचानक उठून कुठे गेली असावी. या सर्व अजीब आणि भीतीदायक विचारांनी त्याला जखडून टाकलं. त्याची बुद्धी काम करत नव्हती. तो विचार करत होता की सर्व एका रात्रीत कसं घडलं. त्याला असं वाटत होतं की त्याची सर्व योजना यशस्वी झाली आहे, पण इथे तर एका रात्रीतच त्याच्या सर्व योजना फसताना दिसत होत्या. राणीचा शोध काही दिवस चालला, पण तिचा काही ठाव ठिकाणा दिसला नाही. म्हणून मंत्री शिशुपालची चिंता तशीच कायम राहिली. दिवस जात गेले आणि त्याची चिंता वाढतच गेली. दुसरीकडे जंगलात जेव्हा राणी आणि तिची दासी झोपल्या होत्या तेव्हा आसपास हालचाली झाल्यामुळे त्यांची झोप उडाली आणि त्यांनी पाहिलं की त्या नरभक्षी माणसांच्या वर्तुळात अडकलेल्या आहेत. आणि ते पाहून त्या दोघी गोंधळात पडल्या. आधी तर त्यांनी नरभक्षी माणसांचे चेहरे पाहिले आणि नंतर ते एका मागोमाग एक किंकाळी मारत त्या दोन्ही बेहोश होऊन पडल्या. नरभक्षी त्या दोघींच्या आजूबाजूला घेरा घालून जोर जोरात नाचत होते. त्यांचा आनंद होऊन गेला होता की त्यांना ताजं मांस मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या आनंदाचा काही ठिकाणा नव्हता. त्यांना असे वाटत होतं की आधी त्या दोघींना तगडा आणि तंदुरुस्त केलं जावं आणि नंतर त्यांचे मांस खाल्ले जावे. त्यांची सरदार ताबडतोब 2 आदमांना आदेश देऊन त्या दोघींना आपल्या गुप्त ठिकाणी नेऊन ठेवायला सांगत होती. सर्वजण आनंदात टाळी वाजवत आणि नाचत होते. राणी आणि तिची दासी दोघीही मूर्छित होत्या आणि त्यांना गुप्त ठिकाणी नेत होते. त्या ठिकाणी सर्व आदम्यांची टोळी मद्यपान करण्यात व्यस्त होती आणि त्यांना ताजं मांस मिळण्याचा आनंद होणार होता. नरभक्षींचा नियम होता की त्यांनी पकडलेल्या शिकाराला आधी चांगलं खाऊ घालून तगडं केलं जातं आणि त्यानंतर त्याला देवीच्या समोर बलिदान दिलं जातं. बलिदान दिल्यानंतर देवीसमोर प्रसाद चढवला जातो आणि उर्वरित शरीर सर्व आत्मांमध्ये वाटले जाते. हे सर्व साधण्यासाठी सरदार सगळं नियंत्रित करत होता. शिकाराला चांगले खाणे खाऊ घालून त्याची पूर्ण सेवा केली जात होती आणि त्यावर कडक लक्ष ठेवले जात होतं. आतापर्यंत त्या दोघींना शुद्धी आली होती. आपल्या आजूबाजूचे वातावरण पाहून राणी खूप गोंधळलेली आणि दुःखी होती. राणीला जेव्हा हे कळलं की हे लोक त्यांच्या देवीच्या समोर बळी चढवणार आहेत तेव्हापासून तिला एक सतत विचार येत होता की आता जीवनाच्या सर्व कृत्यांची समाप्ती होणार आहे. राणीला हे माहिती नव्हतं की ती कुठे आहे आणि तिचा राजा कुठे आहे. ती फक्त हे विचार करत होती की राजमहल सोडून तिने आपल्या पतीचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केला, पण इथे येऊन तीही या नरभक्षांच्या तावडीत अडकलेली आहे. तिला असं वाटत होतं की तिचं नशीबही तिच्या बरोबर नाही आहे. हे देवा, मला कधी माझा पती भेटेल? तो कसा असेल आणि काय करत असेल? अशा विचारांनी राणीचं मन भरून आलं होतं. दुसरीकडे नाग शरीर धारण करणारा चंद्रप्रताप अंधारात पावले टाकत जंगलाच्या एका पिंपळाच्या झाडाखाली
तासभर घासपूस आणि पानांमध्ये लपून बसला होता. त्याच्या मनात खूप दुःख होतं. जंगलात लांब चालत त्याला खूप थकवा आला होता आणि त्याच्या मनात दुष्ट मंत्रीवर प्रचंड राग येत होता. पण तो काहीही करू शकत नव्हता. तो खूप विचार करत होता की जाऊन त्या दुष्टाला ठार करावं. पण त्याला एक विचार आला की जर त्याने मंत्रीचा देह फाडला तर त्याची आत्मा शरीरापासून बाहेर पडेल आणि नागदेवतेचं शरीर त्यात जाऊ शकणार नाही. मग त्याने हे ठरवलं की तो त्या दुष्टाला डसून मारणार नाही. नंतर त्याला एक विचार आला की रात्री कोणालाही चुपचाप डसणं नागलोकातील कोणत्याही नागासाठी योग्य नाही. त्याच्या मनात तासभर विचारला चालला आणि तो स्वतःला विचारत होता आता काय करावं. मग त्याला एक निर्णय येणं भाग पडला की आता जे काही होईल ते स्वीकारण्यातच त्यांचं भलं आहे. तेवढ्यात त्याला राणीची आठवण आली आणि तो अगदी घाबरला. त्याला लगेच असं वाटलं की आता राणीचं काय होईल. चंद्रप्रतापची आत्मा दुःखी होऊन त्वरित त्या ठिकाणी आपल्या सर्पाच्या शरीराला सोडून अंधारात अदृश्य रूपाने गेला आणि राणीला सावध केलं. तिला सांगितलं की राजमहल सोडून त्वरित निघून जाऊन तिच्या कुंकुवाची रक्षा कर. त्यानंतर तो पुन्हा आपल्या सर्पाच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्या ठिकाणी पानांमध्ये लपून बसतो. त्याला प्रचंड भूक लागली होती, पण रात्री काय होऊ शकतं याचा काही अंदाज नव्हता. थोड्या वेळाने सकाळ होत होती. त्याने घासपूस आणि पानांच्या आतमध्ये आपलं डोकं हळूच वर काढून इकडे तिकडे पाहिलं. चारही बाजूंना कोणी दिसत नव्हते. त्याला कुठेही पक्षी दिसत नव्हते. आता अन्न शोधण्यासाठी इतरत्र जाऊन पाहण्याची त्याची इच्छा होईना. त्याने पुन्हा आपलं डोकं पानांच्या आतमध्ये लपून शांतपणे पडून राहिला. वेळ एक एक क्षण वेळेप्रमाणे उंच पर्वतासारखा जात होता. खूप वेळांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस उगवला. त्याने घनदाट पिंपळाच्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांच्या विविध आवाजांवर आपला आनंद व्यक्त केला. राजा चंद्रप्रताप प्रत्येक पक्ष्याची भाषा चांगल्या प्रकारे समजत होता, म्हणून त्यांच्या आवाजांच्या ऐकण्यात त्याला आनंद होत होता. त्याच्या आवाजांच्या दरम्यान त्याला एकाकी एका पोपटाचा आवाज ऐकायला आला. तो पोपट म्हणाला, अरे भाई, चंद्रपूरच्या त्या दयाळू राजा शीलभद्राचा काय सांगावं. किती पुण्यवान राजा आहे. तुला सांगू की काल त्याच्या राज्यात किती धूमधामाने उत्सव साजरा झाला. प्रत्येक पक्षाला त्याच्या इच्छेनुसार दाणा आणि पाणी मिळालं. उत्सव संपल्यानंतर हजारो पक्षी तिथे एकत्र आले होते आणि आम्ही खाऊन पिऊन परत आलो. दुसऱ्या पोपटाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, खरंच? त्यानंतर पहिल्या पोपटाने पुन्हा बोलायला सुरुवात केली, हो, पण दोन पोपट खूप कपटी निघाले. ते आपल्या सर्व मित्रांना सोडून पुढे गेले. आम्ही ठरवलं की त्यांना शिक्षा मिळायला हवी. आम्ही त्यांचा पाठलाग केला आणि एक पोपट माफी मागू लागला, पण दुसरा थोडा गर्विष्ठ होता. त्याने माफी न मागता तो खूप कडू वागला आणि आम्ही त्याला चांगली शिक्षा दिली आणि तो जखमी होऊन पडला. दुसऱ्या पोपटाने करुणेने विचारले, अरे, तुम्ही हे काय केलं? तुम्ही असं करायला नको होतं. तो पोपट आता कसा आहे आणि तो कुठे आहे? पहिल्या पोपटाने उत्तर दिलं, स्वतः आपल्या डोळ्यांनी पहा. तो समोरच्या झाडाच्या फांदीवर पडलेला आहे आणि त्याने समोरच्या फांदीच्या दिशेने इशारा केला. दुसऱ्या पोपटाने नजर फिरवून त्या फांदीला पाहिलं. जखमी पोपट दुःखी अवस्थेत फडफडत होता. असे दिसत होते की त्याचं शरीर फांदीवर लटकत होतं आणि तो लवकरच जमिनीवर पडणार होता. त्याचे पंख अनेक ठिकाणी तुटलेले होते आणि उरलेले पंख लाल रंगाच्या थेंबांनी भरले होते. ऐकणाऱ्या पोपटाने दुःख व्यक्त करत सांगितलं, अरे, तो खरंच खूप जखमी आहे. असं वाटतं की तो आता मृत्यूच्या जवळ आहे. पहिल्या पोपटाने हसून सांगितलं, पण घाबरू नका, खाली शिकाऱ्याचं जाळं पसरलाय. पहा, शिकारी तिथेच बसलाय. तो अजून जरा वेळ थांबेल आणि त्या जाळ्यात तो पकडून त्याला कष्ट देईल. शिकाऱ्याची गोष्ट ऐकून सर्व पक्षी सहमले. त्यांना मृत्यूचे दर्शन झाल्यासारखं वाटलं. ते सर्व आपले तोंड आणि पाय झाकून शांत बसले. त्यांचे सर्व बोलणे सर्पस रूप धारण करणाऱ्या राजाने ऐकले होते. त्याने हळूच आपला फणा उचलून डाळीकडे पाहिलं आणि त्यांच्या मनात वेगाने एक विचार आला, किती छान अन्न मिळालाय, मजा आली. परंतु दुसऱ्या क्षणात त्याला दुसरा विचार आला, हा पोपट मरणार आहे. पोपटाला आपलं अन्न बनवण्यापेक्षा त्याच्या मरण्यानंतर त्याच्या शरीरात आपली आत्मा घालणं जास्त चांगलं आहे. त्याने लक्ष दिलं आणि जसेच त्या पोपटाचं निधन झालं त्याने तसंच केलं. त्याने आपलं नागरूप सोडून त्याची आत्मा पोपटाच्या शरीरात घालून दिली. त्याच क्षणी मरत असलेला पोपट पुन्हा जिवंत झाला. पाहता पाहता तो पोपट फांदींवरून खाली पडला
आणि शिकाराच्या जाळ्यात अडकला. तो जोरात फडफडू लागला आणि त्याचा पकडलेला पंजा जाळ्यात जोरात अडकला होता आणि शिकारी तोता जाळ्यात फसल्याचं पाहून आनंदित झाला. त्याच्या तोंडात त्यांनी पाणी भरलं आणि तो मनात म्हणाला, आज मला चांगला शिकार मिळालाय. घरी गेल्यावर बायको देखील खुश होईल. त्याने ताबडतोब आपलं जाळं आवरलं आणि त्याच वेळी त्याचं लक्ष एका भयंकर मृत सापांवर गेलं. त्याला पाहून शिकारी घाबरला आणि जलद गतीने त्याचं जाळं त्याने खांद्यावर टाकलं आणि तिथून पळून गेला. तो जरा दूर जाऊन थांबला आणि मागे वळून पाहिलं. त्याला असं वाटलं की तो मृत साप अजूनही त्याचा पाठलाग करत आहे. त्याने मागे वळून पाहिलं आणि तो घाबरलेला शिकारी जरा लांब जाऊन थांबला आणि त्या घाबरलेल्या शिकारीने घर गाठले आणि त्याने आपल्या खांद्यापासून जाळं उतरून एकीकडे टाकलं. जाळ्यात फडफडणारा पोपट पाहून शिकाऱ्याची पत्नी खूप आनंदी झाली आणि तिने त्याला पटकन जाळ्यातून काढून पिंजऱ्यात ठेवलं. शिकाऱ्याने जंगलातील सगळ्या घटनेचा उल्लेख करत पत्नीला सांगितलं, मी रात्रीचं जाळं टाकलं आणि हा पोपट पकडला. जसेच मी तिथून निघालो मला थोड्या अंतरावर एक भयंकर साप दिसला. आज तर मला देवानेच वाचवलं. साप मेलेला नसता तर आज मी जिवंत परत घरी येऊ शकत नव्हतो. शिकाराच्या तोंडून अशी गोष्ट ऐकून त्याच्या पत्नीचे पायाखालची जमीन सरकली आणि ती म्हणाली, हे देवा, हे तर तुमच्यावर देवाची कृपा होती की तुम्ही सुरक्षित घरी परत आला. शिकारी हसत म्हणाला, अरे मी तसं कधीच पाहिलं नव्हतं. मी घाईघाई जाळं उघडलं आणि पोपट घेऊन मी धावत निघालो. अजूनही त्या घटनेची आठवण आली की माझ्या शरीरावर काटे उभे राहतात. शिकाऱ्याच्या पत्नीने म्हटलं, हे अंगावर काटे येणं म्हणजे काहीच नाही. माझा तर साप पाहिल्यावरच श्वास थांबल्यासारखा होतो. काही वेळ थांबून ती म्हणाली, हा पोपट खूप मोठा आहे. आज तर मज्जा येईल. थोड्याच वेळात शिकारी त्याच्या चाकूला दगडावर घासून धार लावून लागला. त्यानंतर त्याने पोपटाला पकडण्यासाठी पिंजऱ्यात हात घातला. त्याच वेळी पोपट जोरजोरात किंकाळत म्हणाला, माझ्या जखमा पुसा, मला मारू नका. आधी माझ्या जखमांवर औषध लावा, मी तुम्हाला मालामाल करून टाकेल. शिकारी त्या पोपटाच्या शब्दांवर चकित झाला. त्याने आयुष्यात कधीच एखाद्या पोपटाला असं बोलताना ऐकलं नव्हतं. त्याचा हात तिथेच थांबला. शिकारी आश्चर्याने त्याच्या डोळ्यांनी त्या पोपटाकडे एक टक लावून पाहत राहिला आणि त्याने ताबडतोब पोपटाच्या पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला आणि धावत जाऊन आपल्या पत्नीला सांगितलं. शिकाऱ्याची गोष्ट ऐकून त्याची पत्नी आश्चर्यचकित झाली आणि ती शिकाऱ्याला म्हणाली, तुम्ही काय सांगता? खरंच या पोपटाने असं बोललं की तो आपल्याला मालामार करेल? शिकाऱ्याच्या पत्नीच्या डोळ्यात आनंद चमकला. शिकारी तिला म्हणाला, हो, मी अगदी खरं सांगतोय. त्यावर शिकाऱ्याची पत्नी आनंदाने नाचत म्हणाली, असे दिसते की हा पोपट काही पूर्वजन्माचा मोठा ज्ञानी किंवा पंडित असावा. कदाचित कोणाच्या शापामुळे हा पक्षी रूपात जीवन व्यतीत करत असेल. शिकारीची पत्नी म्हणाली, यात काहीतरी गूढ आहे. थोडं विचार करून शिकाऱ्याने निर्णय घेतला, आपण या पोपटाला मारू नये. त्याची पत्नी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जा आणि त्याच्या जखमांवर लेप लावण्यासाठी काहीतरी साधन आणा. तो खूप जखमी आहे. त्याच्यानंतर शिकारी जखमांवर लेप लावण्यासाठी बाहेर गेला. शिकारी त्यांच्या जखमांवर औषध लावत होता आणि काही दिवसातच पोपट पूर्णपणे बरा झाला. शिकाऱ्याची पत्नी त्याला खूप प्रेमाने सांभाळत होती. त्याला रोज वेळेवर दाणा चाऱ्याचं तत्व देत होती आणि त्याला प्रेमाने बोलत होती. एक दिवस शिकाऱ्याने पोपटाचं रहस्य जाणून घेण्यासाठी विचारलं, भाऊ, तू पक्षी रूपात आहेस तरी तू अगदी माणसासारखं बोलतोस. तू कोण आहेस? त्यावेळी शिकाऱ्याची पत्नी तिथेच होती आणि ती देखील पोपटाचं उत्तर ऐकायला खूप उत्सुक होती. शिकारी धडधडत्या हृदयाने पोपटाचे उत्तर ऐकण्यासाठी थांबला. पोपट एक लांब आणि गडद श्वास घेत म्हणाला, माझी गोष्ट खूप दुःखद आहे. तुम्ही माझ्या जखमा बऱ्या केल्या आहेत. तुमचे हे उपकार आणि दया मी कधीच विसरणार नाही. इतकं म्हणून पोपट शांत झाला. शिकारी त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित होता म्हणून तो म्हणाला, तुम्ही काहीतरी सांगितले पाहिजे. शेवटी तुम्ही कोण आहात? आम्ही तुमची मदत करू इच्छितो. जे काही आम्ही करू शकू ते तुम्हाला मदत करू. पोपट म्हणाला, नाही भाऊ, माझ्या दुःखाला मी सहन करायला हवे. जोपर्यंत माझ्या नशिबात दुःख आहे तोपर्यंत कुणीही माझी मदत करू शकत नाही. पण मला पूर्ण विश्वास आहे की एक दिवस माझ्या दुःखांचा अंत नक्कीच होईल. शिकारीने अधीर होऊन विचारले, कसे दुःख? तुम्ही काय दुःख भोगत आहात? तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगत का नाही?
पोपटाचे रूप धारण केलेल्या राजाने त्याला आपली संपूर्ण कहाणी सांगितली आणि त्याने सांगितले की तू एक राजा आहे आणि कसे मंत्र्याच्या फसवणुकीमुळे तो एक पोपट बनलाय. त्याची ही गोष्ट ऐकून शिकारी आणि त्याची पत्नी आश्चर्यचकित झाले. दोघेही हात जोडून म्हणाले, महाराज, ही एक गरीब माणसाची झोपडी आहे आणि आपल्याला हे दिवस पाहावे लागले. याचा आम्हाला खूप दुःख आहे. तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो. पोपटाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. तो म्हणाला, माझ्या येथे कोणतेही दुःख नाही, मी आनंदित आहे. पण हो, जर तुम्ही मला पिंजऱ्यात ठेवून चंद्रपूरच्या महाराजांकडे घेऊन गेलात तर विश्वास ठेवा, मी परत राजा बनल्यावर तुम्हाला माणिक रूप दिले जाईल आणि आपल्या राज्यात आरामाने ठेवले जाईल. शिकारी म्हणाला, ठीक आहे महाराज, मी तुमची इच्छा पूर्ण करीन. आज नाही तर उद्या सकाळी आपण चंद्रपूरच्या दिशेने निघू आणि उद्या संध्याकाळपर्यंत आपण तिथे पोहोचू. पोपट आनंदाने म्हणाला, हेच योग्य आहे. दुसऱ्या दिवशी चालता चालता शिकारी संध्याकाळी चंद्रपूरला पोहोचला. त्याच्या हातात पोपटाचा पिंजरा लटकलेला होता. महालाच्या जवळ पोहोचून त्याने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली, पहा पहा, एक अनोखा पोपट. त्याच्या तोंडून प्रत्येक वादविवादाचा न्याय ऐका. एक जुना पंडित ज्ञानी पोपट, किंमत केवळ 10 मुद्रा. शिकारीच्या आवाजाने आसपासच्या लोकांची गर्दी झाली. त्यांना आश्चर्य वाटत होतं, असं काय पोपट आहे जो वादविवादांवरही निर्णय देतो. सगळे लोक आश्चर्यचकित होऊन पिंजऱ्यात बंद पोपटाकडे बघत होते. हळूहळू हे चंद्रपूरच्या राजाच्या कानापर्यंत पोहोचलं. राजाने ताबडतोब आपले सैनिक पाठवून त्या शिकाऱ्याला महालात बोलावला. राजाच्या समोर पोहोचल्यावर शिकारीने पिंजरा खाली ठेवला आणि हात जोडून राजासमोर उभा राहिला. राजा म्हणाला, शिकारी, आम्ही ऐकले आहे की तुमचा पोपट वादविवादांचे निर्णय देतो. शिकारी म्हणाला, हो महाराज, हे खरं आहे. महाराज, सत्याला आग लागूच नाही. आपण स्वतः तपासून पाहू शकता. राजा म्हणाले, मी तर हे पण ऐकले आहे की हा पोपट मोठा पंडित आणि ज्ञानी आहे. आणि शिकारी म्हणाला, हो, हे देखील खरं आहे महाराज. राजाने शिकाऱ्याला विचारलं, तुम्ही या पोपटाची किती किंमत देऊ इच्छिता? शिकारी हात जोडून म्हणाला, गरीब मायबाप, जे काही तुम्ही द्याल मी ते सर्व स्वीकार करेल. राजा म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुम्हाला सोन्याच्या 10 मुद्रा देऊ. परंतु हे लक्षात ठेवा, जर तुमची गोष्ट खोटी ठरली तर आम्ही तुम्हाला कठोर दंड देऊ. शिकारी म्हणाला, महाराज, हे मान्य आहे. राजा म्हणाले, ठीक आहे, आम्ही तुमच्या निवासाची व्यवस्था करतो. तुम्ही 2-3 दिवस आमचे राज्य सोडून बाहेर जाऊ शकणार नाही. 3 दिवसांनी आम्ही तुम्हाला जाण्याची परवानगी देऊ. शिकारी म्हणाला, जशी तुमची आज्ञा महाराज. राजा त्याच्या एका सेवकाला शिकारीला त्याच्याबरोबर घेऊन जाण्याचे सांगतात. सेवक शिकाऱ्याला एका बाजूला घेऊन गेला आणि पोपटाला एका नव्या सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले. जुना पिंजरा फेकून दिला. सोन्याच्या पिंजऱ्याला एका रत्नजडित खांब्यावर लटकवले गेले. राजा शिलभद्रच्या राज्याच्या पूर्वीच्या भागात लोकांचा विद्रोह सुरू होता. त्यांना त्या विद्रोहाच्या अचानक शांत होण्याची माहिती मिळाली. राजा यावर विचार करत म्हणाला, नेमकं काय कारण आहे की सर्वत्र आनंदाचे समाचार येत आहेत? त्यांना खात्री पटली की त्या पोपटाच्या आगमनामुळे राज्यात आनंद आलाय. राजमहालात आलेल्या त्या पोपटाच्या आगमनानेच त्याला खऱ्या अर्थाने शांती दिली आहे. तिसऱ्या दिवशी दरबारात एक विचित्र वादविवाद झाला. 4 कापसाचे व्यापारी होते. त्यांचा एक मोठा गोदाम होता आणि त्या गोदामाचा कापूस 4 व्यापाऱ्यांमध्ये समान भागीदारीने वाटली होती. आणि त्या 4 व्यापाऱ्यांनी एक मांजर पाळली होती, जी रात्री आणि दिवसा त्या गोदामात राहून कापसाच्या गाठींची उंदीर आणि इतर प्राण्यांपासून रक्षा करत होती. त्या 4 व्यापाऱ्यांनी त्या मांजरीसाठी तिने तिच्या प्रत्येक पायाला एक एक भागीदार मानला होता. एक व्यापारी जो त्या मांजरीच्या मागच्या डाव्या पायाचा मालक होता, त्याने त्या पायावर तेल लावले आणि मलमपट्टी केली. मांजर तिथेच बसली होती. थंड हंगाम होता आणि आगीमध्ये कोळशाचे तुकडे होते. कोळशाचे तुकडे अर्धे जळले होते. मांजरीच्या पायातील पट्टीला आग लागल्याचे बघून आणि आपला पाय जळताना तिला दिसला. अशा प्रकारे साऱ्या गोदामात आग लागली आणि सारा गोदाम जळून राख होऊन गेला. आम्हा सर्वांना खूप मोठं नुकसान झालंय महाराज. हा घाटा झाल्यामुळे आता 3 व्यापारी माझ्यावर सर्व नुकसानाचा भार टाकत आहेत. या तिघांचे असे म्हणणे आहे की मांजरीच्या त्या पायाचा मालक मी होतो, म्हणून त्या नुकसानीची भरपाई मला करावी लागेल. त्यांची गोष्ट ऐकून 3 व्यापारी
एक साथ उभे राहिले आणि हात जोडून म्हणाले, महाराज आमची मागणी योग्य आहे. महाराज तोच त्या पायाचा मालक होता. त्यानेच त्या पायावर पट्टी बांधली होती आणि त्याच पट्टीमुळे गोदामात आग लागली. जर त्या पायावर पट्टी नाही बांधली असती तर गोदामातील माल जळून राख झाला नसता. यामध्ये आमचा काय दोष आहे? चौथ्या व्यापाऱ्याने विनंती केली आणि सांगितले, महाराज तुम्हीच निर्णय घ्या. हा माझ्यावर अन्याय होईल. मांजर आम्हा चौघांची होती. आम्ही चौघांनी तिला समान प्रेम दिले होते. ती आमच्या चौघांच्या संपत्तीची काळजी घेत होती. एकदम साधी गोष्ट आहे महाराज. आम्ही जोपर्यंत लाभ मिळवला तो समान वाटला, तर घाटा देखील समान वाटला पाहिजे. त्यांची गोष्ट ऐकून साऱ्या दरबारात शांतता पसरली. प्रत्येक व्यापाऱ्याचे वाद योग्य आणि तर्कसंगत होते. 4 व्यापारी आपापल्या वादांना मजबूत करत होते. आता त्यांचा वाद कसा सुटेल? मग तिघे व्यापारी म्हणाले, आता तुम्हीच निर्णय घ्या महाराज. चौथ्या व्यापाऱ्याने देखील असेच म्हटले, महाराज निर्णय तुम्हीच घ्या आणि तोच निर्णय आम्हाला मान्य असेल. महाराज पूर्ण विश्वास आहे की तुम्ही खरा न्याय कराल. सारा दरबार राजाच्या निर्णयाची वाट पाहत होता. राजाला अचानक काहीतरी सुचले. त्याच्या पाठी असलेल्या एका सेवकाला त्याने सांगितले, त्या पोपटाचा पिंजरा आणा. राजा विचार करत म्हणाला, ही पोपटाच्या न्यायबुद्धीची चाचणी घेण्याची योग्य वेळ आहे. पाहूया या पोपटाने या गुंतागुंतीच्या प्रकरणात कसा निर्णय देईल. राजा शीलभद्राने दरबारात घोषणा केली, सर्व शांत व्हा. आज माझ्या जागी माझा प्रिय पोपट तुम्हाला या वादाचे योग्य न्याय देईल. त्याचा निर्णय सर्व व्यापारी आणि दरबारातील सदस्यांना मान्य करावा लागेल, म्हणून त्याचा न्याय माझ्या न्यायासमान मानला जाईल. हे म्हणताच राजा शीलभद्राने पोपटाकडे पाहिले. सेवक पोपटाचा पिंजरा उचलून पुढे आला आणि पिंजरा उचलून ठेवला, जेणेकरून सर्व दरबारी पोपटाला पाहू शकतील. दरबारात उपस्थित प्रत्येक व्यक्ती निशब्दपणे निर्णय ऐकण्यासाठी उत्सुक होऊन बसला. पोपटाने म्हणाले, जोपर्यंत मांजर आगीच्या जवळ होती तोपर्यंत कापसाच्या गाठांना कोणताही नुकसानी होऊ शकल्या नाही, परंतु ती जखमी झालेली पट्टी तीच आग लागण्याचे कारण बनली. पोपट बोलत बोलत थांबला आणि पुढे म्हणाला, आता विचार करणे आवश्यक आहे. मांजरीला कापसाकडे नेले कोणी? स्पष्ट दिसते की जखमी आणि जळलेला पाय असलेल्या मांजरीला दूर जाऊन कापसाच्या गांठीकडे घेऊन जाणे शक्य नव्हते. जर मांजर जखमी पायाने थोडं दूरही जाऊ शकत नव्हती, तर ती जळत असलेली पट्टी कापसाच्या गाठींकडे नेणारा कोण होता? हे तुम्ही खूप विचारपूर्वक समजून घ्या. असं म्हणत पोपट थांबला. सगळे आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहत होते आणि हळूहळू सर्वजण आपापसात बोलू लागले. पोपट काही वेळ शांत राहिल्यानंतर म्हणाला, माझ्या आशेप्रमाणे तुम्ही यावर विचार केला असावा. तुम्हाला असं दिसलं असावं की ती जळती पट्टी कापसाच्या गाठींकडे नेणारे 3 ठणठणीत पाय होते. त्यामुळे गोदामाच्या आगीत कारणीभूत असलेल्या जखमी आणि जळलेल्या पायाचा संबंध नाही, तर त्या 3 ठणठणीत पायांचा आहे. म्हणून चौथ्या व्यापाऱ्याला सर्व नुकसानाची भरपाई एकटा भरण्याचा हक्क नाही. पोपटाचा निर्णय ऐकून सगळ्या सभागृहात एकदम शांतता पसरली. प्रत्येक जण आश्चर्यचकित होऊन म्हणत होता, पोपटाने कितकं छान न्याय दिला. आणि या न्यायामुळे राजा शीलभद्र देखील खूप खुश होते. सभा संपली आणि सगळे दरबार सोडून निघून गेले. दुपारचा वेळ होता. पोपट सोन्याच्या पिंजऱ्यात रत्न जडलेल्या खांबावर लटकत होता. राजा आणि मंत्री त्याच्या स्तुतीत व्यस्त होते. एखादा अचानक पोपटाला राजा म्हणाला, हे सुखदेव, तू माझ्यासाठी खूप भाग्यवान आहेस. जेव्हापासून तू माझ्या महालात आलास तेव्हापासून माझ्या राज्यात सुख आणि शांती आहे. तू पुनर्जन्मात कोण होतास आणि तुला हे दिव्य ज्ञान कसं प्राप्त झालं, मला ते जाणून घ्यायचं आहे. कृपया मला सर्व काही सांग. पोपटाच्या डोळ्यातून 2 अश्रूचे थेंब पडले आणि त्याने राजा शीलभद्रला त्याची पूर्ण कथा सांगितली. त्याची कहाणी ऐकून राजा शीलभद्र आतून दुःखाने भरून गेला. त्याने म्हणाले, वा रे भाग्य, आज एक राजा दुसऱ्या राज्याच्या महालात पिंजऱ्यात बंद आहे. पोपटाने एक लांब श्वास घेतला आणि म्हणाला, महाराज, हा सर्व नशिबाचा खेळ आहे. राजा म्हणाला, आपल्या मनात दुःख आहे राजा चंद्रप्रताप, पण आपण काही करू शकत नाही. तुमचं माझ्या प्रती खूपच प्रेम आहे, मला काही अधिक नको. पोपट म्हणाला, महाराज, मला फक्त माझी राणी पाहायची आहे. जर तुम्ही मला तिला भेटून दिलात तर मला पृथ्वीवर सगळे सुख मिळालं असं वाटेल. राजा म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, मी ताबडतोब माझ्या सेवकांना पाठवतो. हे म्हणताच राजा शीलभद्राने चंद्रप्रतापला दिलासा दिला.
पोपट बनलेला राजा अत्यंत आनंदित झाला आणि मनात राणीला भेटण्याच्या आनंदाने विविध स्वप्न पाहू लागला. कितीतरी दिवसांपासून त्याने राणीचे दर्शन केले नव्हते. ती कुठे असेल, काय करत असेल, कशा परिस्थितीत असेल, या विचारांनी त्याच्या मनात शिशुपाल मंत्र्याबद्दलच्या क्रोधाची ज्योत पेटली. त्याने ठरवले की तो त्या नीच व्यक्तीला शिक्षा करूनच राहील. त्याच दुष्टाने राजा आणि राणीला नदीच्या 2 काठांसारखे वेगळे केले होते. त्या संध्याकाळीच राजा शिलभद्रने आपल्या दूतांना राणीच्या शोधासाठी 4ही दिशांना पाठवले. राजाने आनंदाने त्या शिकारीला मोठे बक्षीस देऊन महालातून निरोप दिला. शिकारीने विचार केला की पोपट खरोखरच सत्य बोलत होता. पोपटाने सांगितले होते की तो त्याला मालामाल करील आणि खरोखरच तसे झाले. शिकारीच्या आनंदाला सीमा राहिली नाही. आणि आता दरम्यान राजा शिलभद्रचे सैनिक राणीला शोधण्यासाठी डोंगरदऱ्या, जंगल, राजाच्या कान्या कोपऱ्यात पसरले होते. दुसरीकडे जंगलात नरभक्षक मोठ्या जल्लोषात आनंद साजरा करत होते. आज त्यांच्या देवीसमोर 2 स्त्रियांची बली चढवली जाणार होती. एकाच वेळी 2 बली चढवण्याचा प्रसंग याआधी कधीच घडला नव्हता. त्यामुळे नरभक्षक हा दिवस भाग्यवान मानत होते. त्यांनी या आनंदाला एका सणासारखे मोठ्या उत्साहाने साजरे करायला सुरुवात केली. राणी आणि तिची दासी नरभक्षांच्या तावडीत सापडल्या होत्या. त्यांना गुहेबाहेर आणून फुलांनी सजवण्यात आले आणि गाजावाजा करत देवीच्या मंदिरात नेण्यात आले. घाबरून राणी आणि दासींची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्यांना मृत्यू समोर दिसत होता. त्यांनी मनोमन देवाला प्रार्थना केली की त्यांना जीवनदान मिळावे. नरभक्षकांनी नाचगाणे करत मोठ्या धडाक्याने उत्सव साजरा केला. बराच वेळ नाचगाणे केल्यानंतर त्यांनी राणी आणि दासीला एका उंच टोकऱ्यात बसवले आणि जेणेकरून देवीचे प्रसाद सर्वांना चांगले दिसावे, त्यांना तिथे बसून नरभक्षकांनी त्यांच्या शरीरावर हल्ला करण्याची तयारी केली आणि त्यांच्या परंपरेनुसार बलीच्या शरीरावर आधी बाणाने जखम करून त्याला देवीसमोर अर्पण केले जात असे. बाण सोडण्याआधी त्यांनी अंतिम वेळेस देवीची पूजा केली आणि काही मंत्र म्हणले. त्यानंतर पुन्हा नाचगाणे सुरू झाले. काही वेळाने जेव्हा नाचगाणे थांबले तेव्हा सरदाराने धनुष्य हातात घेतले आणि बाण तयार केला. राणी आणि दासीने डोळे बंद करून देवाला प्रार्थना केली. तेव्हाच एक चमत्कार घडला. आकाशातून एका प्रचंड पक्षाने भरधाव झेप घेतली आणि त्याने राणी आणि दासीला आपल्या पंखाखाली पकडून उचलले आणि उंच आकाशात उडून गेला. सरदार आणि सर्व नरभक्षक आश्चर्याने पाहत राहिले. ते सर्व नरभक्षक घाबरून इकडे तिकडे पाहू लागले आणि पळून जाऊ लागले. त्यांच्या मनात विचार आला की हे तर फारच वाईट घडले. देवीची बली नष्ट झाली. आता देवी आपल्यावर नक्कीच क्रोधित करील. आणि या भीतीने ते जंगलात पळाले आणि आपापल्या गुहेत जाऊन लपून बसले. उडणारा भव्य पक्षी जो एक गिधाड होता काही वेळानंतर एका टापूवर उतरला. टापूवर समुद्राच्या किनाऱ्यावर त्याने आपले पंजे सैल सोडले आणि राणी व दासीला जमिनीवर सोडले. त्या दोघी बेशुद्ध पडल्या. मग तो पक्षी जोरजोराने किंचाळू लागला. तो आपल्या मादी पक्षीला बोलवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या किंचाळण्याचा अर्थ होता की चांगले अन्न मिळण्याची आनंदाची बातमी तो आवाज देऊन आपली मादी पक्षीपर्यंत पोहोचू इच्छित होता. मादी पक्षी अन्न शोधण्यासाठी कुठेतरी लांब गेली होती. नर पक्षीने बऱ्याच वेळ मादीची वाट पाहिली परंतु ती कुठेच दिसली नाही. त्याला काळजी वाटू लागली आणि मनात विचार आला की कदाचित माझी मादी एखाद्या संकटात अडकली असेल. बरीच वाट पाहिल्यानंतरही ती आली नाही. तेव्हा त्याने राणीला आणि दासीला तिथे सोडले आणि मादी पक्षीच्या शोधासाठी उडून गेला. समुद्र शांत होता. लाटा किनाऱ्यावर येऊन परत जात होत्या. काही वेळानंतर राणी आणि दासीला शुद्ध आली आणि पूर्णपणे शुद्धीत आल्यावर त्या स्वतःला एका निर्मनुष्य जागी पाहून खूप घाबरल्या. त्यांनी घाबरून आजूबाजूला पाहिले पण त्यांना कुठेही नाचणारे गाणारे नरभक्षक दिसले नाहीत. त्यांच्या समोर फक्त पाणीच पाणी होते. अचानक त्यांना समुद्रावर तरंगणारे एक जहाज दिसले. थोड्या वेळाने राणी आणि दासी जहाजाकडे टक लावून पाहत राहिल्या. जहाज हळूहळू त्यांच्या खूप जवळ आले. मदतीसाठी त्यांनी आपल्या साडीचा पदर हलवला आणि हात वर करून साडी फडकवू लागल्या जेणेकरून जहाजावरील लोक त्यांना पाहतील आणि मदतीला येतील. थोड्याच वेळात जहाजाच्या कप्तानाचे लक्ष त्यांच्या दिशेने गेले. त्याने जहाजावरील एका छोट्या होडीला पाण्यात सोडले आणि त्यांना आणण्यासाठी माणसे पाठवली. होडी येताच राणी आणि दासी त्यात बसल्या. होडीतून त्या जहाजावर पोहोचल्या.
जहाजाच्या कप्तानाने विचारल्यावर त्यांनी आपली सगळी कहाणी त्याला सांगितली. जहाजाचा कप्तान खूप दयाळू होता. त्याने त्यांना धीर दिला आणि खाण्यासाठी अन्न दिले. खूप थकलेल्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर राणी आणि दासी शांतपणे झोपल्या. त्यांना इतका आनंद होता की नरभक्षकांपासून त्यांचा जीव वाचला. जहाजावर सामान लोड केलेले होते आणि ते जहाज चंद्रपूर राजधानीच्या दिशेने जात होते. सकाळी जाग आल्यावर राणी आणि दासी मनात विचार करू लागल्या की आता आपण कुठे पोहोचू आणि पुढे काय होईल. राणी विचार करत होती की नियतीने तिला कुठे आणून ठेवलंय. किती वेळा ती मृत्यूच्या तावडीतून वाचली आहे, पण पुढे तिच्या नशिबात अजून काय काय लिहिले आहे हे तिला माहिती नाही. राणी विचार करू लागली, राजा कशा स्थितीत असेल, ते कुठे असतील. त्यांच्या आठवणीने राणींच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. दासीने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली, महाराणी, तुम्ही आतापर्यंत हिंमत सोडली नाही, तर आता आणखी थोडी हिंमत दाखवा. सध्या आपल्याला धैर्य दाखवण्याची खूप गरज आहे. माझ्या मनाला वाटलं की भगवंताची आपल्यावर कृपा आहे, म्हणूनच आपण इतक्या संकटातून वाचलो आहोत. पुढेही भगवंत आपल्यावर कृपा करतील. राणी म्हणाली, ते सगळं खरं आहे, पण दुःखालाही काही सीमा असते. माहित नाही मी असे कोणते पाप केले होते ज्यामुळे मला हे दिवस पाहावे लागले. असे म्हणत राणी रडू लागली. दासी म्हणाली, राणी साहेबा, तुम्ही विश्वास ठेवा. ज्यामुळे तुमच्यावर हे संकट आले त्यांना देव नक्की शिक्षा करतील आणि तुम्ही निर्दोष आहात. राणीने उत्तर दिले, मी काय करू? राजापासून दूर राहणे मला सहन होत नाही. त्यांच्या आठवणीत माझं तन मन तुटतंय. दासी म्हणाली, महाराणी, मला विश्वास आहे की जशी देवाने आपली रक्षा केली आहे तशीच ते राजाची रक्षा करत असतील. महाराणी, तुम्ही रडू नका. तुमचं दुःख पाहून माझं मन हलतं. दासीने दोन्ही हातांनी राणीचे अश्रू पुसले. राणीने आपल्या दोन्ही हातांनी चेहरा झाकला आणि मग तिने दासीला आपल्या छातीजवळ ओढले आणि राणी शांत झाली. दुसऱ्या दिवशी जहाज चंद्रपूर राज्याच्या किनाऱ्यावर पोहोचले. कप्तानाने राणी आणि दासीला राजा शिलभद्र यांच्या दरबारात नेले. दरबार भरलेला होता. राजा शिलभद्र सिंहासनावर विराजमान होते आणि दरबार गर्दीने भरलेला होता. राजाने त्या दोघी स्त्रियांच्या दिशेने पाहून विचारले, या दोन्ही कोण आहेत आणि त्या काय इच्छितात? जहाजाच्या कप्तानाने हात जोडून उत्तर दिले, महाराज, या दोन्ही एका टापूवर अडकलेल्या होत्या आणि मदतीसाठी हाक मारत होत्या. आमचे जहाज त्या टापूच्या जवळून जात असताना माझ्या दुर्बिणीतून मला त्या संकटात सापडलेल्या दिसल्या आणि चारही बाजूंना फक्त पाणीच पाणी होतं आणि त्या एका छोट्या भूखंडावर एकट्या मदतीची वाट पाहत होत्या. मी ताबडतोब माझी होडी पाठवून त्यांना जहाजावर आणलं आणि नंतर त्यांना इथे तुमच्याकडे आणलं. महाराज, आता यांना तुमचा आश्रय हवा आहे. याची कहाणी खूप दुःखद आहे. राजाने त्या दोघींना नीट पाहिले. ते एखाद्या उच्च कुलीन घराण्यातील स्त्रिया दिसत होत्या. राजाने राणीच्या दिशेने पाहत विचारले, तुम्ही कोण आहात? कुठून आलात आणि त्या टापूवर कशा पोहोचलात? हे ऐकून राणींच्या डोळ्यात पाणी तरळलं. राणी मान खाली गळून म्हणाली, महाराज, मी खूप दुःखी आहे. आमच्या दुःखाची एक खूप मोठी आणि दुःखद कहाणी आहे. योग्य वेळी मी तुम्हाला सगळं सांगेन. सध्या मी फक्त तुमच्याकडे एवढीच विनंती करते की आम्हाला कुठेतरी आसरा द्या. आता आम्ही अशा स्थितीत नाही आहोत की ती कहाणी तुम्हाला सांगू शकू. दुःख आणि संकटांनी ग्रासलेली त्यांची अवस्था पाहून त्यांनी क्षमा मागितली आणि राजा शिलभद्र त्यांच्या परिस्थितीला आणि हालचालींना समजू शकले आणि त्यांनी सैनिकांना आज्ञा दिली की त्यांना अंतपुरात नेऊन योग्य खाण्यापिण्याची व्यवस्था केली जावी. राजाची आज्ञा मिळताच सेवकांनी त्यांना अंतपुरात नेले आणि निवासस्थानी जाताना राणी आणि दासीने मनोमन राजाच्या दयाळूपणाचे कौतुक केले. काही वेळाने एक दूत राजाकडे आला आणि त्याने बातमी दिली की महाराज, काही उपद्रवी लोक आपल्या सीमेत घुसले आहेत. त्यांनी आमच्या पिकांचे नुकसान केले आहे आणि शेतकऱ्यांच्या संपत्ती आणि जनावरांची लूटमार करून पळून जात आहेत. जर शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळाली नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. ही बातमी ऐकताच राजा क्रोधाने लालबुंद झाला. त्याच्या हाताची मूठ घट्ट झाली. राजा क्रोधाने म्हणाला, माझ्या राज्यात या दुष्टांची हिंमत कशी झाली की ते दिवसा ढवळ्या घुसून गरिबांना लुटत आहेत? सेनापती, तातडीने सैन्य तयार करा आणि या उपद्रवींना माझ्या समोर जिवंत हजर करा. त्यांना योग्य शिक्षा दिली जाईल. असे म्हणून राजा चिंतेने सिंहासनावरून उठला आणि त्याच्यासोबत दरबारही उठले. राजा शिलभद्र आपल्या कक्षात पोहोचले.
तेव्हा सोन्याच्या पिंजऱ्यात बसलेल्या पोपटानं त्यांची अवस्था पाहिली आणि विचारले, महाराज काय झालं? सर्व काही ठीक आहे ना? आज तुम्ही चिंताग्रस्त दिसत आहात. राजाने उपद्रवांविषयी सांगितले आणि म्हणाले, थोड्याच वेळापूर्वी मी 2 बेसहारा स्त्रियांना येथे आश्रय दिला आणि लगेचच या संकटाची बातमी आली. मला असे वाटते की त्या दोघी स्त्रिया स्वतःसोबत माझ्यासाठी काहीतरी संकट घेऊन आल्या आहेत. हे चांगलं चिन्ह नाहीये असं वाटतं. हे बोलून राजा कक्षात चिंतेने टळू लागला. पोपट गप्प बसून पाहत राहिला. अशा स्थितीत राजाला काय सांगावे हे त्यालाही कळत नव्हते. त्याने फक्त एवढेच म्हटले, महाराज उगाच चिंता करू नका, सर्व काही ठीक होईल. कोणी कोणासाठी संकट आणत नाही. होणारे प्रसंग टाळता येत नाही, ते होणारच. राजाने काही उत्तर दिलं नाही. तो तसाच चिंतेने कक्षात फिरत राहिला. असे वाटत होते की पोपटानं सांगितलेलं त्याला रुचलं नव्हतं. असेच 2-3 दिवस गेले. दरम्यान राणीने राजाकडे एक अर्ज पाठवला, ज्यात लिहिले होते, महाराज आपण आम्हाला आश्रय दिलात. या विपत्तीच्या काळात आपली कृपा आम्ही विसरू शकत नाही. पण इथे असे रिकामे बसणे आम्हाला शोभत नाही. आम्ही आपल्याकडे विनंती करतो की आम्हाला कोणते तरी काम दिले जावे. आम्हाला महालातील सेवकांपैकीच एक मानले जावे आणि सेवा करण्याची संधी मिळावी. राणीची प्रार्थना ऐकून राजाचे कपाळ थोडं आवरलं. आणि पण मग अचानक राजाला आठवलं की एक चांगली संधी आहे, ज्यामुळे दासी गोमतीला कामावरून काढून टाकता येईल आणि राजकुमारी अरुणाच्या देखभालीची जबाबदारी या नवीन दासीला सोपवता येईल. गोमती चोर स्वभावाची होती. ती डोळ्यावाड होताच वस्तूंवर हात साफ करण्याची संधी सोडत नसे. राजकन्या अरुणाही तिच्या चोऱ्यांनी त्रस्त झाली होती. राजाला ही योग्य वेळ वाटली आणि त्याने त्वरित राणीला राजकुमारीची दासी म्हणून नियुक्त केलं आणि गोमतीला कामावरून हटवण्याचा आदेश दिला. कामावरून काढण्यात आलं हे गोमतीला फार खटकलं. ती मनातच विचार करू लागली की जर ही नवीन दासी आलीच नसती तर तिला हा दिवस बघावा लागला नसता. ती मनोमन राणी आणि जी आता दासी झाली होती तिच्याशी बदला घेण्याच्या योजना आखू लागली. एका दिवशी राणी नेहमीप्रमाणे उदास आणि चिंताग्रस्त बसली होती. तिची अशी स्थिती पाहून राजकुमारी अरुणा म्हणाली, काय झालं दासी? तू नेहमीच चिंतेत असतेस, न हसतेस न बोलतेस. चल आपण बागेत फेरफटका मारून येऊ. बऱ्याच दिवसापासून मी कुठे गेली नाही. राणी नाखुशीने राजकुमारी सोबत बाहेर पडली. दरम्यान गोमतीने त्यांना बघितलं. ती आधीच अशा संधीच्या शोधात होती. ती त्वरित राजमहालाच्या दिशेने निघाली. महालाच्या दरवाजावर पोहोचल्यावर द्वारपालाने तिला अडवलं. पण गोमतीने त्याला सांगितलं की तिला राजांकडे एक महत्वाची विनंती करायची आहे. तिचं म्हणणं ऐकून द्वारपालाने तिला आत जाण्याची परवानगी दिली. गोमती सावधपणे लपून महालात गेली आणि राजकुमारी अरुणाच्या कक्षात पोहोचली. तिथे जाऊन तिने राजकुमारीचा रत्नजडित कंगन चोरला आणि पुन्हा चोरट्या पावलांनी महालाबाहेर निघून गेली. इकडे राजकुमारी अरुणा बागेतून परत आली. जेव्हा तिने आपल्या कक्षात रत्नजडित कंगन गायब असल्याचं पाहिलं, लवकरच ही बातमी सगळीकडे पसरली. संपूर्ण महालात खळबळ उडाली. सेवक आणि सेविका इकडे तिकडे धावू लागले. संध्याकाळपर्यंत ही बातमी राजाच्या कानावर पोहोचली. चौकशी सुरू झाली आणि सगळ्यांचं लक्ष राणीवरच, जी दासी बनली होती, तिच्यावर गेलं. सगळ्यांना वाटलं की कंगनाची चोरी तिनेच केली असणार. राजाच्या मनात संशयाचं बी आधीच पेरलं गेलं होतं. त्यांना वाटलं होतं की या दोघींनी पाऊल ठेवल्यापासूनच महालात अशुभ घटना घडत आहेत. राजा रागाने म्हणाले, ही कोणत्या मनोजगडीत महालात आली? तिच्या येण्यातच अशुभ बातम्या सुरू झाल्या आणि आता ही दुसरी अप्रिय घटना घडली. मला यांचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. या दोघींना त्वरित महालातून बाहेर काढा. राजाची आज्ञा मिळताच राणी आणि तिच्या दासीला महालातून बाहेर काढलं. अपमान आणि दुःखाने राणीचं हृदय तुटलं. नशिबाच्या खेळण्याने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दोघी त्या अपरिचित राज्यात रस्त्यावरून चालत निघाल्या. ज्या मार्गाने राणी आणि तिची दासी काही दिवसांपूर्वी चालत महालात आल्या होत्या, त्याच मार्गाने त्या निघून गेल्या होत्या. मात्र राणी आणि दासीला महालातून बाहेर काढल्याच्या थोड्या वेळानंतरच राजा शीलभद्रकडे एक सैनिक आनंदाची बातमी घेऊन आला. तो म्हणाला, महाराज, उपद्रव समाप्त झालाय. तुमच्या आज्ञेप्रमाणे उपद्रवींना शिक्षा करून त्यांना कैद करण्यात आलाय. राजा ही बातमी ऐकून आनंदित झाले. दरम्यान महालाच्या द्वारपालाने पाठवलेल्या माणसांची रत्नजडित कंगन शोधून काढला. कंगन चोरताना गोमतीला पकडण्यात आलं आणि तिला राजाच्या समोर हजर करण्यात आलं. जेव्हा राजाला कळलं की खरी चोर गोमती होती,
तेव्हा त्यांना त्यांच्या केलेल्या निर्णयाचा अतिशय पश्चाताप झाला. राजाने लगेच सैनिकांना आज्ञा दिली की राणी आणि तिच्या दासीला शोधून आणा आणि त्या फार दूर गेल्या नसतील त्यांना त्वरित महालात परत आणा. राजाच्या आज्ञेवर सैनिकांनी चारही दिशांना शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बऱ्याच शोधाशोधीनंतर त्यांनी त्या दोघींना सापडवलं आणि पुन्हा राजाच्या समोर आणलं. जसेच राणी आणि तिची दासी राजाच्या कक्षात पोहोचल्या, राजा स्वतः पुढे आले आणि लज्जेने मान खाली घालत आवाज थोडा भरकटलेला आणि गहिवरलेला होता आणि ते म्हणाले, बहीण, मी खूप लज्जित आहे. व्यर्थ मी तुला दोषी ठरवलं. तुझ्या मनाला ठेच पोहोचली आणि तुझ्या या निरादरासाठी मला खरोखर खूप पश्चाताप होत आहे. राजाच्या या बोलांनी राणीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तिथेच कक्षात शुकदेव नावाचा पोपट पिंजरात होता. त्याची नजर राणीवर पडली आणि त्याचं हृदय तुटल्यासारखं वाटलं. तो स्पंदनू रडू लागला आणि पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी तो झटपटत होता आणि जोरजोराने किंचाळत होता. शुकदेवने आपल्या चोचीने पिंजऱ्यावर मारायला सुरुवात केली. राजा आणि राणीचं पिंजऱ्याकडे लक्ष गेलं आणि पोपटाच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून राजाला खूप आश्चर्य वाटलं. राजाला मोठा धक्का बसला. त्यांनी पिंजऱ्यावर प्रेमाने हात ठेवत विचारलं, काय झालं शुकदेव? आज तुझ्या डोळ्यात हे अश्रू का? तुझ्या पंखांमध्ये ही घाबरलेली हालचाल का दिसत आहे? तेव्हा शुकदेव चोच हलवत म्हणाला, महाराज, ही माझी राणी आहे. माझ्यासाठी आजचा दिवस अतिशय अद्भुत आहे आणि आनंदाचा आहे. शुकदेवच्या या बोलांनी राजाच्या डोळ्यात आश्चर्याने पाणी आलं. ते कधी शुकदेवकडे तर कधी राणीकडे पाहत राहिले. राणी पिंजऱ्याकडे टक लावून पाहत होती आणि तिच्या तोंडातून अचानक शब्द निघाले, महाराज, मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की तुमच्यासोबत माझा असा विचित्रपणे मिलाप होईल. राणीने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत पुढे जाऊन राजा चंद्रप्रतापांना वंदन केले आणि म्हणाले, स्वामी, तुम्हाला भेटण्यासाठी मी आत्तापर्यंत भटकत राहिले. तुम्हाला शोधताना आकाश पाताळ एक केले. भाग्याने भरपूर खेळ खेळले आणि दारोदार भटकावं लागलं. एक प्रकारे आम्ही निराश होण्याच्या मार्गावर होतो, पण तुमच्यापाशी पुन्हा भेट होणं हे भाग्याने लिहून ठेवलं होतं आणि आज ती सत्यात उतरलाय. यापेक्षा मोठं सुख काय असू शकतं? हे बोलताना राणीचा आवाज गहिवरला. राजा शीलभद्र यांच्या डोळ्यांपुढून सगळे पडदे हटले होते. त्यांना आता समजलं की जी श्री त्यांच्या महालात दासी म्हणून राहत होती ती खरोखरच एक राणी आहे आणि ती सत्यता कळताच राजा शीलभद्र अत्यंत लज्जित झाले आणि त्यांनी आपली मान खाली घातली. हे दृश्य खूपच हृदयस्पर्शी होतं. यानंतर राजाने राणीच्या राहण्याची सोय महालातच एका स्वतंत्र कक्षात केली. पोपट असलेला पिंजरा राजाच्या कक्षातून हलवून राणीच्या कक्षात ठेवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत राजा चंद्रप्रताप आणि राणी यांच्यात बोलणं सुरू होतं. आतापर्यंत त्यांनी कुठे कुठे प्रवास केला, काय काय संकट आली, या सर्व गोष्टी त्यांनी एकमेकांना सांगितल्या. आता दोघं पुढचं काय करायचं याचा विचार करू लागले. त्या दुष्ट मंत्री शिशुपालचा बदला कसा घ्यायचा यासाठी त्यांनी योजना आखायला सुरुवात केली. मात्र त्यांना कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नव्हता. त्याच दरम्यान राजा शीलभद्र यांच्या मुलगी अरुणाच्या स्वयंवराच्या तयारीसाठी महालात जोरदार गडबड सुरू होती. महालातील सर्वजण स्वयंवराच्या तयारीत गुंतले होते. वेगवेगळ्या राज्यातील राजे, महाराजे आणि राजकुमार यायला तयार होते आणि त्यांच्या सुख सोयींची आणि थांबण्याची तयारी सुरू होती. मंडप सुंदर सजवण्यात आला होता आणि महालाचं वैभव पाहण्यासारखं होतं. दासदासांना एक क्षणही आराम करायला वेळ नव्हता. राणीला माहिती होतं की दूरदूरच्या राज्यातील राजे आणि राजकुमार स्वयंवरात भाग घेण्यासाठी येणार आहेत. एका दिवशी राणीने पोपटाशी याच विषयावर चर्चा करताना म्हटलं, माझ्या मते तो दुष्ट मंत्री शिशुपालही स्वयंवराला नक्की येईल. पोपट म्हणाला, राणी, हो, तो येऊ शकतो, पण हे निश्चित नाही. कदाचित तो येणारही नाही. राणी काही वेळ विचार करत राहिली आणि म्हणाली, त्यांचं इथे येणं गरजेचं आहे. तो इथे आला नाही तर मी जे ठरवलंय ते पूर्ण होणार नाही. राजा अधीर होऊन विचारले आणि म्हणाले, राणी, काय ठरवलंय तुम्ही? काय अपूर्ण राहील? पोपट बनलेला राजा म्हणाले, सांगा मला राणी. राणी म्हणाली, माझा असा विचार आहे की राजकुमारी एकच अट ठेवेल. ती वर्माला फक्त त्यांच्याच गळ्यात टाकेल ज्याला संजीवनी मंत्राची विद्या येते. जर राजा शीलभद्र यांच्याकडून ही गोष्ट सर्वत्र जाहीर केली गेली तर माझं मन सांगतं की मंत्री शिशुपाल नक्कीच या स्वयंवराला येईल आणि त्यात भाग घेईल, कारण त्याला ही विद्या येते. राजाने योग्य वेळ पाहून उठून जाहीर केले, जो कोणी या कोंबडीला आपली संजीवनी विद्या वापरून जिवंत करेल त्याच्याच गळ्यात आमची राजकन्या वर्माला घालेल.
राजाची घोषणा ऐकताच सभागृहात संपूर्ण शांतता पसरली आणि आलेले सर्व राजे, महाराजे आणि राजकुमार एकमेकांना पाहू लागले. काही वेळानंतर मंत्री शिशुपाल आपल्या आसनावरून उठला आणि मंडपाच्या मध्यभागी आला. तो म्हणाला, मी या कोंबडीला जिवंत करतो. त्यानंतर त्याने संजीवनी मंत्राचा जप सुरू केला. पिंजऱ्यात बसलेला पोपट हा तमाशा पाहत होता. शिशुपालने संजीवनी मंत्र जपताच पोपटाने त्याचा मंत्राचा उलटा जप सुरू केला. पोपटाने उलटा मंत्र जपल्यामुळे शिशुपाल कितीही प्रयत्न करत होता तरी त्याचा मंत्र प्रभावी ठरत नव्हता. शिशुपाल अगदी गोंधळून गेला आणि सभेत त्याचा उपहास सुरू झाला. मग शेवटी हार मानून शिशुपाल म्हणाला, मी ही कोंबडी जिवंत करू शकतो, पण माझी एक अट आहे. मला एकांतात एका खोलीत मंत्र जप करायचा आहे. राजा शीलभद्राने ही गोष्ट मान्य केली आणि शिशुपालला एका बंद खोलीत मंत्र जपासाठी सोडले. काही वेळाने शिशुपाल मंत्राचा जप सुरू केला आणि हळूहळू कोंबडी आपले पंख फडफडू लागली. हे पाहून सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. मात्र त्याच वेळी शिशुपालची आत्मा त्या कोंबडीत प्रवेश करत होती. पोपटाने याच वेळी वर्षा मंत्राचा जप सुरू केला. पोपटाची आत्मा शिशुपालच्या शरीरात प्रवेश करू लागली, जे खरे तर राजा चंद्रप्रतापाचे शरीर होते. पाहता पाहता सुखदेवची आत्मा शिशुपालच्या निर्जीव शरीरात गेलेली होती. आता पिंजऱ्यात सुखदेवचे निष्पाम शरीर पडले होते आणि इकडे कोंबडी पुन्हा जिवंत झाली होती. थोड्या वेळाने राजा चंद्रप्रताप खोलीतून बाहेर आले आणि मंडपात जाऊन कोंबडीला म्हणाले, काय मंत्रीजी, कसं वाटलं? असं म्हणत त्यांनी जोरात हास्य केलं. कोंबडीच्या रूपातील मंत्री खजील होऊन म्हणाला, तर हे तुझं काम आहे. तूच माझ्या मंत्राचा उलटा जप करत होतास आणि वशा मंत्राचा वापर करून माझा हा हाल तू केलाय. त्याच वेळी एक स्त्री पुढे आली आणि म्हणाली, ही कोंबडी माझी आहे. तिच्या सोबत आलेल्या शिकाऱ्यानेही आपलं खरं रूप दाखवलं. ती स्त्री म्हणजे राणी होती आणि शिकारी तिची दासी होती. राजा शीलभद्र, राजा चंद्रप्रताप आणि राणीला त्यांचं खरं रूप पाहून अतिशय आनंदित झाले. कोंबडीच्या रूपातील त्या दृश्य मंत्र्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. राजा चंद्रप्रताप, राणी आणि दासी यांचं महालात मोठ्या सत्काराने स्वागत करण्यात आलं. काही दिवसांनी राजा चंद्रप्रताप आपल्या राणी आणि दासीसह उज्जैनला परतले. उज्जैनच्या जनतेने आपल्या राजाचे आणि राणीचे जल्लोषात स्वागत केले. राज्याभिषेकानंतर राजाने पोपट पकडणाऱ्या शिकाऱ्यालाही मोठी जहागिरी दिली आणि त्याला राज्यात राहण्याची परवानगी दिली. शिकारी खूप आनंदी झाला आणि आपल्या पत्नीला उज्जैनमध्ये बोलावून संपूर्ण कुटुंबासह सुखाने राहू लागला. मित्रांनो, आजची आपली कथा इथेच संपते. आम्हाला आशा आहे की आपल्याला ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि आपण यामधून अनेक प्रेरणा घेतल्या असतील. आम्ही आपल्याला पुढील कथे लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.